आणि एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। वसंत मोरेंकडनं ससून रुग्णालयाला उंदराचा पिंजरा भेट। 2 दिवसांपूर्वी उंदीर वाचवून मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता। प्रचारादरम्यान वसंत मोरे यांनी रुग्णालय प्रशासनाला उंदीर पकडण्यासाठी दिले पिंजरे भेट। भिवंडीत अनधिकृत बांधकामावरनं बाळमामा म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएची कारवाई। एमएमआरडीएची दबावातनं कारवाई, बाळमामा म्हात्रे यांचा आरोप। राकेश वाधवान, सारंग वाधवान यांची मुंबईतल्या मालमत्ता जप्त। वाधवान यांच्या अंधेरीतल्या 40 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई। आतापर्यंत ईडीकडनं 244 कोटींची मालमत्ता जप्त। पुण्यातल्या व्हिप्स ग्रुपशी संबंधित मालमत्ता ईडीकडनं जप्त। फेमा कायदा उल्लंघन प्रकरणी विनोद खुटे यांची 24 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त। गुंतवणुकीच्या बदल्यात जास्त व्याज देण्याचं खोटं आमिष दिल्याचा आरोप। मालमत्ता कर भरण्यात दिरंगाई करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेकडनं कारवाईचा बडगा। मालमत्ता धारकांविरोधात न्यायालयात खटला दाखल। गोखले पूल आणि शिर्डी बर्फीवाला पूल जून अखेर जोडले जाणार। विजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईचा पुलाबाबत रिपोर्ट रविवारपर्यंत सादर होणार। मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईची हवा सुधारली। वायू गुणवत्ता निर्देशांकाची सातत्यानं 100च्या खाली नोंद। मेट्रो स्थानकांचा परिसर मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने विकसित केला जाणार। परिसरातील वाहतूक नियोजनासाठी उपाययोजना। पुणे पालिकेकडनं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई। गेल्या 3 महिन्यात 17,000 नागरिकांकडनं 91 लाख दंडाची वसुली।